जय महाराष्ट्र मित्रांनो, नमस्कार. महत्त्वाची बातमी. सध्या राज्याच्या राजकारणातून अचानक महत्त्वाच्या महाराष्ट्र राज्याच्या निकालामध्ये पुन्हा एकदा फेरबदल. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळाल्या तब्बल महाराष्ट्रात 378 जागी सगळ्यात मोठं यश. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा सगळ्यात सर्वोच्च स्थानी. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात काल नगरपालिका, नगरपंचायत, नगर निवडणुकाचे निकाल जाहीर झाले. दिवसभरामध्ये सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना संपली. ठाकरेंच्या शिवसेनेचं आता महाराष्ट्रात काही खरं नाही, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कमेंट्स सध्या पाहायला मिळत होत्या. मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना लढत होती, जिंकत होती आणि आज अखेर ठाकरेंच्या शिवसेनेला महाराष्ट्रात सगळ्यात मोठं यश मिळतंय. ते भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगडावरती तुफान हल्ला करत उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुढे पुढे जाते. मित्रांनो, सविस्तरपणे जाणून घेऊया राज्याच्या राजकारणात निकाल बदलल्याचा. या निकालावरून नेमकं काय सुचवायचंय महाराष्ट्राला आणि काय सांगायचंय. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांचं नाव सध्या महाराष्ट्रात शिवसैनिक अभिमानाने घेत असतो. मात्र या झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मात्र महाराष्ट्राच्या प्रचाराची धुरा आपल्या दुसऱ्या फळीतील, तिसऱ्या फळीतील नेत्यांवरती दिल्यानंतर देखील महाराष्ट्राचा हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागतो. हे नवल करण्यासारखी, आश्चर्यचकित करण्यासारखी गोष्ट आहे. जर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फिरले असते, राज्याच्या वेगवेगळ्या भागात जाऊन जर त्यांनी एकत्रित सभा घेतल्या असत्या, तर महाराष्ट्राचं आजचं चित्र वेगळं असतं. तरी देखील मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा शानदार 378 जागी कसा झालाय जबरदस्त विजय, हे देखील सध्या आपण जाणून घेऊया. नगरपालिका निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून गणल्या जातात. कार्यकर्त्यांच्या निवडणुकांसाठी नेते मात्र संपूर्णपणे झटताना आपण पाहतोय. माझा कार्यकर्ता जिंकला पाहिजे, आता आपण जिंकलो आहोत, तेव्हा माझा कार्यकर्ता जिंकून तो राजकारणात सक्रिय झाला पाहिजे, अशी मनापासून इच्छा असणारे काही नेते सध्या आपल्या कार्यकर्त्यासाठी जीवाचं रान करून त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करतात. अशाच प्रकारे भाजपला आणि शिंदेगडला सर्वात मोठा धक्का बसलाय, तो उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांमुळे. शिवसैनिकांनी ग्राउंड लेवलला केलेली कामं, उद्धव ठाकरेंवरचा विश्वास, निष्ठा, या सगळ्या गोष्टीमुळे उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा निकालामध्ये खूप मोठी मुसंडी मारता आलेली आहे. दिग्गज नेत्यांचा प्रवेश कोणकोणत्या ठिकाणी ठाकरेंना कुठे आणि काही ठिकाणी नगराध्यक्षपद, काही ठिकाणी नगरसेवक, तर किती जागांवरती यश मिळालंय, सविस्तर आपण आढावा घेऊया. राज्याच्या एकंदरीत 288 जागांचा आढावा आता आपण घेत आहोत. मात्र मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने इतरत्र नव्या सत्ताधारी पक्षाची झोप उडवली, हे मात्र आपण नाकारता येणार नाही, आपल्याला कधीही नाकारून चालणार नाही. मित्रांनो, सध्या जर आपण पाहिलं तर नगरपालिका निवडणुकांचे निकाल पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट झाली की फोडाफोडीचं राजकारण करून सत्ता मिळवता येते, पण सामान्य शिवसैनिकांची निष्ठा मिळवता येत नाही. आज कोणतंही मोठं पद, आर्थिक पाठबळ नसताना आणि बड्या नेत्यांच्या सभा नसतानाही शिवसैनिकांनी जे यश खिचून आणलंय, ते गद्दारांच्या डोळ्यात अंजन घालणारं असल्याची शिवसेना नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याच भागामध्ये आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे फिरकले नसताना देखील शिवसैनिकांना मिळाला हा विजय मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी खूप महत्वाचा आणि खूप नवसंजीवनी देणारा ठरतो मित्रांनो. आणि हा विजय जवळजवळ 421च्या आसपास हा आकडा संध्याकाळपर्यंत गेल्याचं आपण पाहतोय. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिग्गज मंत्र्यांना, त्यामध्ये गुलाबराव पाटील, रावसाहेब दानवे, गिरीश महाजन, तानाजी सावंत, उदय सामंत, या सगळ्या दिग्गज मंत्र्यांना हरवत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने राज्यात मात्र सगळीकडेच खूप मोठा जलवा सुरू केलाय, जल्लोष सुरू केलाय. ठाकरेंचा आवाज महाराष्ट्रात पुन्हा एकदा घुमताना दिसला आणि ही ताकद मात्र प्रत्येकाला दिसली. आता कोणत्या जागा आहेत, कुठे जिंकले ठाकरे, ते देखील पाहूया. 421 नगरसेवक हा आकडा काही कमी नाहीये, तर सामान्य शिवसैनिकांची जिद्द या ठिकाणी पाहायला मिळाली. विरोधक विचारात होते की उद्धव साहेबांकडे काय उरलंय, तर आज 421 नगरसेवकांनी उत्तर दिलंय की आमच्याकडे रक्ताचं नातं सांगणारा कडवा शिवसैनिक उरलाय. सत्ताधारी आणि अजित पवार गटापेक्षा जास्त जागा निवडून आणून शिवसेना, उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलंय की
महाराष्ट्राच्या मातीत पाळमुळं आजही ठाकरेंच्या शिवसेनेचीच घट्ट घट्ट मुरलेली आहेत. जर मित्रांनो उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि इकडे राज ठाकरे यांनी जर नगरपालिका, नगरपंचायत या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या संपूर्ण भागामध्ये जर भव्य अशा संयुक्त सभा घेतल्या असत्या तर आज महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 1000 प्लस नगरसेवक राहिले असते, 75 प्लस नगराध्यक्ष आले असते. अशा प्रकारचा उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात प्रतिसाद मिळतोय. मात्र ही चूक सध्या मान्य करायला लागेल की ठाकरे फॅमिली महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कुठेही फिरकले असताना सामान्य शिवसैनिकांच्या जोरावरती झालेला हा विजय मात्र उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाचा मानला जातोय. आता बघूया कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा. या सगळ्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती कोणता पक्ष सर्वात मोठ्या लीडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. कोकणात नारायण राणेंना त्यांच्याच पावनभूमीमध्ये म्हणजे कणकवली भागामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने धूळ चारली हे आपण कालच पाहिलंय आणि आज उदय सामंत यांना देखील धूळ चारल्याचं चित्र समोर येत आहे. मित्रांनो, नंतर गुलाबराव पाटलांच्या संपूर्ण बालेकिल्ला उद्ध्वस्त करत ठाकरेंनी त्या भागात देखील आपला वचपा काढला विधानसभेचा. म्हणजेच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या मंत्र्यांना, वेगवेगळ्या आमदारांना अतिशय जोरदार टक्कर देत उद्धव ठाकरेंकडे काही नसताना, सत्ता नसताना, कुठलीही महापालिका नसताना देखील ठाकरेंनी ज्या प्रकारे यश मिळवलं हे यश वाखाणण्याजोगं आहे असं म्हणावं लागेल. मित्रांनो, आपण आता बघूया की आढावा घेऊया की महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा, उद्धव ठाकरेंनी कशी मारली शेवटच्या क्षणी उड्डाण आणि कसं मारलं उद्धव ठाकरेंनी मैदान, ते आता आपण जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्यात कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून आले हे पाहणं खूप गरजेचं होतं. भाजपा अर्थातच भारतीय जनता पार्टी 1 नंबरला महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांच्या बाबतीत त्यांचे जवळजवळ 3325 एवढे बलाढ्य असं नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेना शिंदेगडाचे 695, 700च्या आसपास शिंदेगडाचे नगरसेवक निवडून महाराष्ट्रात आलेत. राष्ट्रवादी अजित पवार गट 311 जागावरती त्यांचे नगरसेवक आलेत. इकडे काँग्रेसला 131 जागी मजल मारता आले आहे. काँग्रेस देखील पुढे गेली नाही. शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात 378 जागी सगळ्यात मोठं यश. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवारगड 153. म्हणजे मित्रांनो सत्ताधारी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षापेक्षा उद्धव ठाकरेंना जवळजवळ 70 ते 80 जागा जास्त आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंनी मिळवलं हा यश खूप मोठं म्हणावं लागेल. यामुळे शिंदेगडाची आणि भाजपची झोप उडाली हे मात्र नक्की. मित्रांनो, आगामी महापालिकेसाठी ठाकरेंना मिळाला हा सर्वात मोठा विजय खूप महागात पडेल तो शिंदेंना आणि भाजपला. याबद्दल आपणास काय वाटते, आपल्या प्रतिक्रिया द्या.